तर आज आमच्या काकांनी काटलं पाठवले गावावरून. तर मम्मी बोलते की आज हिची भाजी करून टाकूया. तर आज मम्मी भाजी मस्तपैकी आणि काटल्याची भाजी एक नंबर लागते. तर बघूया मम्मी कशी बनवते भाजी. तुम्हाला पण काटलं माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघूया मम्मी भाजी कशी बनवते. पहिलं तर मम्मी हे वरचं असेल ते काटे आहेत ते काढून घेते. अगं पण ते काटे का काढतात मला नाही माहिती आहे. ते काटे काढतात ते का काढतात. काटे काढल्याच्या नंतर हे असं दिसतं. कडू लागतं काटे काढल्याचे. तर सोलून झाल्याच्या नंतर हे असे दिसतात. थोडेफार काटे असतात ना ते मम्मीने काढलेत. तर चला बघूया कशी बनवते. हे बघा कापते थोडी बारीक कापायची असते. मूळ भाजी, टाकळो, कांदी. काय काय भाजी खाल्लं. मूळ भाजी, कांदी, टाकळो, अळू, परत कुरडू. ही आता काटल्याची भाजी रवना. पण ही काटला गावसून दिलेली आहे. आपूर ती खाल्लेली भाजी पावसाची. आळू 2-3 दिवसा. आता मम्मीने कोणती भाज्यांची नावे जी सांगितले काय माहिती. कोणी भाजी खाल्ली आहे ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पोळ्या कापायची. कर काढायचं वाटलं तर परत चरचरीत लागणार. चव जाणार तिथे. भारी लागतात. काटल्याची भाजी एक नंबर लागतात. कांदो, खोबरा. ह्या भाज्या ना गावालाच खायला भेटतात आणि गावालाच मजा येते. कोकणात म्हणजे मजाच वेगळीच असते. आता बघूया भाजी कशी बनते काटल्याची. तर बारीक अशी कापून घ्यायची थोडीफार. त्याच्यानंतर आपण तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर आपण टाकणार लसूण थोडीशी तेलामध्ये शेकली पाहिजे. त्याच्यानंतर टाकणार आपण मिरचीनी लसूण पहिले टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण टाकणार आहे कांदा चांगला शेकून घ्यायचा तेलामध्ये. आपण थोडंसं ना मीठ टाकूया वरून थोडंसं, ताकी कांदा चांगला शेकेल. त्यानंतर आपण टाकूया थोडीशी हळद, कारण आपण मिरची पावडर नाही टाकू शकत, कारण हिरवी मिरची तर आपण टाकलेली आहे पहिली, त्याच्यामुळे फक्त हळद टाकलो. आता टाकूया भाजी. तर सगळी भाजी टाकून घ्यायची पहिले असे. मस्त वास येता. आताच वास येऊ लागलो. भाजी मस्त बनले. भाजी टाकल्याच वास यायला लागला मस्त पैकी. एक नंबर वास भारी येता. आता ओलं खोबरं टाकायचं थोडंसं. आम्ही ओलं खोबऱ्याचं चून टाकतो, म्हणजे चांगलं लागतं चवीला. एकदम मस्त लागतं, भारी लागतं खाताना. एक नंबर. भाजी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. खायला पण किती टेस्टी असेल तुम्ही विचार करा. एक नंबर लागणार, भारी.